रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी स्नेहल जगताप यांची नियुक्ती. महाड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या स्नेहल जगताप यांची रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी 10 जुलै रोजी स्नेहल जगताप यांना प्रदान केले. स्नेहल जगताप हे महाड विधानसभा मतदारसंघातील तरुण उमदे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. एक संघर्ष कन्या म्हणून त्यांनी आपली छाप या मतदारसंघात निर्माण केली आहे. जेव्हा जेव्हा या मतदारसंघात अडचणी आल्या, नैसर्गिक आपत्ती आली, त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कामाची दखल घेत व पक्षवाढीसाठी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्नेहल जगताप यांना महाडसह श्रीवर्धन, अलिबाग, पेन, गुहागर, दापोली या विधानसभा मतदारसंघात काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला वर्गांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास या मतदारसंघातून व्यक्त होत आहे. स्नेहल जगताप यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री कुमारी अदिती तटकरे, नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे, सुधाकर घारे यासह निलेश महाडिक, पांडुशेठ निवाते यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्नेहल जगताप यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी हा माझ्यावरील विश्वास वाढवणारी आहे. स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या स्वप्नातील विकास कामे, महिलांचे प्रश्न व कोकणाचा समतोल साधणारा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासह पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्नेहल जगताप यांनी बोलताना सांगितले.